नाम फाउंडेशनच्या सहकार्याने शिरसायगाव येथे गरजू महिलांना शेतकऱ्यांना बियाणे वाटप, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नाम फाउंडेशन, पर्यायी संस्था, कळंब आणि स्वामी विवेकानंद समाज सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे 3 गावातील गरीब व अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना मका आणि कपाशी बियाण्याचे वाटप मोफत करण्यात आले आहे। दुष्काळ आणि आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी व त्यांना या मदतीमुळे मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे। परिसरात त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। मान्यवरांच्या उपस्थितीत नाम फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक श्री विनायक शिंदे DK साहेब, पर्याय संस्थेचे श्री ऋषिकेश तोडकर, तसेच श्री स्वामी समर्थ मंडळाचे श्री बाबासाहेब नेमाने व सुनील नेमाने यांच्या हस्ते बियाण्याचे वाटप झाले। प्रमुख उपस्थितीमध्ये उपसरपंच शरद जगताप, चेअरमन गोरक्षनाथ पाटील नेमाने, पोलीस पाटील, संघटना अध्यक्ष पांडुरंग पाटील जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष रुस्तुम पाटील नेमाने, बाजार समितीचे संचालक अशोक जगताप यांच्यासह परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य म्हणजेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश नेमाने यांनी केले। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सुनील नेमाने, अशोक गडकर, अमोल नेमाने, अक्षय वायकोस, किशोर वायकोस व शेखनाथ कोळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले, तर आप्पा जगताप यांनी मंडप व माईक व्यवस्था उपलब्ध करून दिली, तीही मोफत। CNN महाराष्ट्र न्यूजसाठी हितेंद्र लिंगायत, छत्रपती संभाजीनगर। त्यासोबतच त्यांना शेतीसाठी लागणारं साहित्य, बियाणे, खतं देणं असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी या कलाकारांनी केल्या। पडद्यावरती नाट्यरूपी बहुकलाकार या ठिकाणी जे काम करतात ते या ठिकाणी खरे कलाकार किंवा खरे रिअल हिरो म्हणले तर या ठिकाणी हे दोघं आपल्या सर्वसामान्यांचे रिअल हिरो आहे असं म्हणलं तरी या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही। अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी हे काम सुरू केलं आणि गेल्या 10 वर्षापासून सातत्यानं कुठलीही अडचण किंवा काही असो, परंतु सर्वसामान्यांच्या अडचणीमध्ये नाम फाउंडेशन या ठिकाणी आज सिद्धनाथ वारगाव तालुका गंगापूर या ठिकाणी नाम फाउंडेशनच्या अभिनेते मकरंद अननसपुरे व नाना पाटेकर यांच्या वतीनं व पर्याय संस्था कळंब विश्वनाथ तोडकर यांच्या वतीने ज्या गरजू शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना मोफत बियाण्याचं वाटप पोहोच या ठिकाणी आपण आज केलेलं आहे। त्याची वाटप 1-2 दिवसामध्ये सिद्धनाथ वाडगाव या ठिकाणी होणार आहे। परंतु या ठिकाणी जे काही सर्वसाधारण शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने बियाण्याचं वाटप या ठिकाणी केलं आहे नाम फाउंडेशनच्या वतीनं, त्या ठिकाणी आज सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आज गावामध्ये पोहोच केलेलं आहे। त्याचे वाटप 2 दिवसामध्ये याच्या म्हणजे नेहमीच अशा पद्धतीचे उपक्रम राबवले जातात का कसं येते? नेहमीच ज्या शेतकऱ्यांना जे काही अडचणीतले शेतकरी असेल, अडचणीतलं गाव असेल, त्या ठिकाणी नाम फाउंडेशन कधी बी तत्पर त्या ठिकाणी उपस्थित असतं आणि सहकार्य करण्याची भूमिका नाम फाउंडेशन मध्ये असते। आतापर्यंत किती जणांना लाभ देण्यात आला? आतापर्यंत माझ्या माहितीस तो हजारो शेतकऱ्यांना व शेकडो शेतकऱ्यांना या बियाण्याचं वाटप नाम फाउंडेशनच्या वतीनं व पर्याय संस्था कळंब विश्वनाथ तोडकर यांच्या वतीनं वाटप करण्यात आले। याच्या पुढे असे उपक्रम राबवले जातील? याच्या पुढे ज्या ठिकाणी अशा अडचणीचे असेल अशा ठिकाणी नाम फाउंडेशन व पर्याय संस्था तात्पुरते उभा आहे।